आज नांदेडमध्ये जय हिंद तिरंगा रॅलीचं आयोजन पक्षाच्या वतीनं करण्यात आलं आणि 21 मेलाच त्यांनी बलिदान देशासाठी दिलं होतं आणि त्या दिवसापासून महाराष्ट्रात तिरंगा जय हिंद रॅलीचं आयोजन करण्यात आलं आणि यातला आमचा जो नारा होता हा जय जवान जय किसानचा होता। देशाच्या सीमेवर आमचा जवान लढतोय तर धुऱ्यावर बंधाऱ्यावर आमचा किसान लढतोय। जवानांनी आतापर्यंत भारताच्या प्रत्येक लढाईत आणि संघर्षात जे शौर्य दाखवलं त्याला अभिवादन करणं, जरा याद करो कुर्बानी ही भावना अभिव्यक्त करणं आणि ऑपरेशन सिंदूरच्या अनुषंगानं आनंद साजरा करणं हा एकंदरीत भाग जय जवानच्या अनुषंगाने होता। तर जय किसानच्या अनुषंगानं शेतकऱ्याची परिस्थिती दिवसेंदिवस ढासळत चालली आहे, खालावत चालली आहे। कारण काय तर निसर्गाचा लहरीपणा वाढला आहे। एक अर्थाने आसमानी आणि सुलतानी दोन्ही संकट शेतकऱ्यावर आहेत। तर आसमानी संकटाचा विषय आपल्या ठिकाणी बरोबर आहे, त्यावेळेस सरकारने मायबाप सरकारने मदत केली पाहिजे, मात्र मायबाप सरकार कधीही मदत करताना आढळून येत नाही।